एका तरुणाचा ब्रेन डेड झाल्याची माहिती नाशिक मेडिकल कॉलेजमधल्या डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिली। मात्र रुग्णाचा मृत्यू झाल्याचा समज कुटुंबियांचा झाला आणि त्यांनी 19 वर्षाचा भाऊ लचकेचा मृत्यू झाल्याचं समजून त्याचं पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी घरी नेलं। अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना त्याच्या शरीराची हालचाल सुरू झाली आणि सर्वांना धक्का बसला। भाऊ लचके जिवंत असल्याचं लक्षात येताच कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात नेलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र आता डॉक्टरांनी वेगळंच कारण सांगितलंय। ब्रेन डेड झालेला नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी ब्रेन डेड झाल्याचं सांगितल्याचा दावा केला आहे। मेंदू मृत्यू झालाय मेडिकल कॉलेज, पण ते डॉक्टरांचं नाव माहित नाही मला। मग ते म्हणत तुम्ही घरी घेऊन जा, नाही ते इथं ठेवा। मेडिकलला नेण्याच्या आधी इकडे तुम्ही आणलं? हो, इकडे आणलं तर ना। त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस आणलं, ते नेलं वरला, ते म्हणे बेड खाली नाही, बेड खाली नाही, ऑक्सिजन परत नाही। मग आम्ही त्यांच्या ॲम्ब्युलन्स मागितली, ॲम्ब्युलन्स सुद्धा दिली नाही त्यांनी। एक्झोनल इंजुरी आहे आणि राईट नाव ही इज इन क्रिटिकल स्टेट। तर ब्रेन डेडच्या संदर्भामध्ये आम्ही किंवा नातेवाईकांचं काय स्टेटमेंट आहे तो वी आर नॉट राईट पर्सन टू कमेंट ऑन दॅट। सध्या सध्या तरी डिफ्युजल एक्झोनल इंजुरी आहे, ब्रेन डेड नाही।